गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आता सकाळच्या 10 वाजल्यात आणि माझं चहा पाणी काहीच नाही. तर मी घेतली इकडं भेंडी कापायला आणि चपात्यांचं पीठ मळले आणि त्यांची आंघोळ ती होती. आंघोळ झाल्यानंतर चहा ती बनवायचा प्यायचा आणि तोपर्यंत आता भेंडी चिरून शिजायला टाकावं. आपल्याला लेकरांना दिली अंडी ती खायला. लेकरांचं झालं परत आता चहा दूध प्यायला येतं म्हटलं आता तोपर्यंत भेंडी आणि चपाती करून घ्यावी. रात्रीची पण आंघोळ झाली. आता भेंडी कापते, फोडणीला देते आणि चहा बनवते. होय राधा. आणि राधा रात्रीपासून इकडेच आहे. राधा नो मग काय करतेस? काय करते? काय मला ताट धुवून दिलं तिने भेंडी काढायला आणि भेंडी कापू लागायला मदत करते ती. म्हटलं लवकर राहू दे गेले. आता चला तर मी घेते भेंडी कापून घेते. तर इकडं माझी भेंडी पण बनवून झाली आणि इकडं चहा पण चांगला उकळलाय. आता चहा देते आत्यांना प्यायला आणि घेते चपात्या लाटून. मस्त घेतात. कृष्ण हुडक. कृष्णा कोणाला हुडकतोय? हा गेली की घरी ती? नाही माझ्या पायात बाबा. मी नाही का नाही सांगितले राधा. होय राधा. ए मी नाही का नाही सांगितलं. अयो अयो. तर लेकरांना चहा दूध दिलं बघा आणि भेंडीची भाजी पण झाली. चपात्या पण मी लाटून घेतल्या लगेच आणि लगेच 2 भाकरी केल्या. आता भाजी पातळ भाजी काय बनवायची काय कळलं नाही. तर मी ह्यांना किंवा आत्यांना विचारते काय बनवायची भाजी. बाहेर आली कचऱ्याची गाडी आता. म्हणलं आता भाजी काय बनवावी. मग मी घेतलंय सांडगा बघा भाजी बनवायला. आता दाखवते काय काय घेतलं सांडग्याच्या भाजीला. एवढं सांडगे घेतलेत बघा भाजून. एक कांदा चिरला आणि परतून घेतला. लसूण कोथिंबीर आणि जिरे टाकून घेतले आणि आता ह्याला चांगलं तेलात परतू देते. आणि आता टाकायचा आपला घरचा मसाला. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तिखट बनवायची भाजी. थोडीशी हळद, मीठ परत वरनं टाकायचं. भाजलेले सांडगे ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि ह्याला मिक्स करायचं. तर मी घेतली एवढी भाजी बनवून त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेते. आणि भाजीमध्ये घेते एवढं सगळं पीठ टाकून याला मी शिजू देते कमी गॅसवर. तर बघा इथं मी भांडे जाळी पण घासली आणि इकडे मी धुणं पण टाकले निर्म्यात. भाजी पण झाली माझी आता बनवून. म्हटलं आता धुवून टाकावं. धुणं घातले निर्म्यात भिजले पण चांगलं. तर चला आता मी धुणं आपणते अगोदर इथं गेम घेते ते त्या गेममध्ये पण मला जायचे वाटतं. हाकमान पूजा मिळून. चला दाखवते मी काय काय आहे तिथं. कसली गेम घेताय व? चॉकलेटीच आणण्यात वेगवेगळ्या. ही काय आहे व? काय ज्यूस येतोय? ऑरेंज ऍपल
बादलीत टाकायचं. हा अयो नाही की बसत, नाही की बसत. इकडे शूटिंग घेतात बघा आता कृष्णाच्या चॅनल साठी. पिवळ्याच भारी ओव्हर राहिली पिवळ्या. हो आता बघ रेडी पिवळे टाक बॉल. तुम्हाला मी टाका सांगता. ओके व्हेरी गुड. नाही उठ 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 उठ. तर बघा दुपारची 1 वाजून गेली. आता आमचं जेवण हे ते झालेत आणि माझी घरातली कामं पण सगळी झाली. फक्त आता राहिले जेवलेली भांडी. आता जेवण केलेली कंटाळा आलेला आहे. तर थोड्या वेळ तर मोबाईल बघत बसणार. भांडे इथे घासायचे, झाडून काढायचे. आता लेकरं खेळतात. फरशी पुसायची होती म्हणलं लेकरात खेळतात. आता 3-4 वाजताच पुसून घ्यावं. तर चला आता मी तर लेकरं बाहेर तर खेळतात एकदम कालव त्यांचं. तर आता संध्याकाळच्या 4 वाजलेत बघा आणि वारं आबाळ इतकं आले ना. म्हणलं कपडे काढून घरामध्ये टाकावे. तर मी इकडे आले तर कपडे काढायला. कपडे काढते कसला खूप कुठं उडवतो मातीचं. वारं सुटले. पाऊस शिकतोय का नाही माहित नाही पण आबाळ आले. मी इथे कपडे काढून आता कार हा. तर आता संध्याकाळच्या 8 वाजलेत आणि मी भाकरी करायला घेतले होते इथं. तर भाकर थापली, तव्यात टाकली, पाणी लावला. गॅस नेमका संपला म्हणून मी लगेच पीठ काढलं, मळून घेतलं इथं. तर पीठ आणखीन गरम गरमच आहे ही. तर म्हणलं परत अशी किरवजली तर लई किरवजन म्हणलं काहीच उपयोगाची व्हायची नाही. त्याच्यामुळे काढलं, मळलं त्याला. आता गॅस ह्यांनी मागवला, गॅस येणार. आणि इकडे 100 शिरल्यात आतमध्ये टाकी काढायला गॅसची. गॅस आल्यानंतर भाकरी करायच्या, मासं बनवायचं. माशाचा इकडं मसाला बनवून ठेवलाय मी. मोबाईलची चार्जिंग संपली म्हणून चार्जर सगळं घेऊन आले. म्हटलं मोबाईल इथे चार्जिंगला लावायचा आता. तर चला आधी आता गॅस आल्यावर गॅस भरते, चोडतो, मग भाकरी करून घेते मग मासं. तर बघा गॅस संपला होता, गॅस भरून घेतला. गॅस एकदम 9 वाजल्यानंतर आला बघा. 8 वाजता गॅस संपला. 1 तास अशीच बसले. गॅस आला, जोडला तिथनं पुढं मग मासं भाकरी ते केला. आता राहिल्या कट्टा इथे आवरायचा. आता मला आता संध्याकाळच्या 11 वाजले बघा आणि इतका कंटाळा आलेला मला. आता मला झोप लागलेली आता. तर झोपावं म्हणलं आणि पिहूला पण झोप लागली बघा. पिहू पण येऊन झोपली मी आली की. म्हणलं पिहूला आधी झोपवावी. आता सकाळच काय असेल ते आवरावा. तर मी ब्लॉग लाईन इथंच करते सगळ्यांना.